महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सयाजी शिंदे यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली। अजित पवार हे या कार्यक्रमात भाषण करत असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने शहरात होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल सांगितलं। यावेळी अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आपल्या सोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे, त्याचा उल्लेख मी मगाशी केला, ते म्हणजे पद्मश्री जादव पायंग, फॉरेस्टमॅन ऑफ इंडिया। ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्याने जवळपास 12 लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे। आणि सयाजीराव शिंदे आणि जादव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत, तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल। आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही, तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगतंय। सयाजीराव, आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही, तर निसर्ग, मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं। मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्या सारख्या जगन्मित्राला आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई, मायेची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुठे 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 हा दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे? हे सगळं ऐकलं ना, कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय। सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।